नमस्कार मंडळी, छाया होम किचन या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत दोडक्याच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत. एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी ही भाजी होणार आहे. अगदी बोटे चाटून खातील अशा प्रकारे ही भाजी खूप टेस्टी अशी होते. बहुतेक जणांना दोडक्याची भाजी आवडत नाहीत, ते नाकं मुरडतात. पण जर अशा प्रकारची भाजी तुम्ही बनवली तर सर्वच जण मागून खातील, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत दोडके. तर पाहू शकता किती फ्रेश असे हे दोडके आहेत. शिरा असलेले एकदम फ्रेश असे आपल्याला दोडके घ्यायचे आहेत. हे 250 ग्रॅम दोडके आहेत. तर हे आपण प्रथम साफ करून घेऊयात. म्हणजे याचे पुढचा व मागचा भाग कट करून आपण त्याच्या शिरा काढून घेणार आहोत. तर तुम्ही या शिरा चाकूच्या साहाय्याने किंवा पिलरच्या साहाय्याने अशा प्रकारे काढू शकता. तर पाहू शकता अगदी इझिली याच्या या शिरा निघतात. तर या खाताना छान नाही लागत, त्यामुळे आपल्याला या शिरा काढून घ्यायच्या आहेत. थोड्या कडक असतात या शिरा, त्यामुळे आपल्याला या शिरा काढून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही या चाकूच्या साहाय्याने पण काढू शकता, आणि अशा प्रकारे पिलरच्या साहाय्याने त्या सहज निघून जातात. तर पाहू शकता पूर्ण दोडक्याच्या मी शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि पुढचा मागचा भाग काढून घेतलेला आहे. आणि छानपैकी आपल्याला त्याच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छोट्या छोट्या फोडी करायच्या आहेत. म्हणजे त्या मसाला छानपैकी त्या फोडींना लागतो आणि छानपैकी मसाल्यामुळे भाजीला टेस्ट छान येते. त्यामुळे मोठ्या फोडी करायच्याऐवजी तुम्ही अशा प्रकारच्या बारीक फोडी करा, म्हणजे टेस्टला अजून छान लागेल ही भाजी. तर अशा प्रकारे आपण सर्व फोडी करून घेतलेल्या आहेत. पाहू शकता मस्तपैकी आपल्या फोडी रेडी झालेल्या आहेत. आता या फोडी आपण पाण्यामध्ये धुवून घेऊयात. तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि आपल्या फोडी छानपैकी पाण्यामध्ये भिजू घातल्या. म्हणजे छानपैकी आपण या फोडी धुवून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण यासाठी मसाल्याची तयारी करून घेणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 2 लसणाच्या जुड्या सोलून घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे. आणि छानपैकी आपल्याला हे कांडून घ्यायचे आहे. कांडून घेतल्यामुळे भाजीला टेस्ट अजून छान येते. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारे कांडून घ्या. थोडेसे मीठ टाकले आहे, त्यामुळे छानपैकी आपले हे बारीक होते. लसण आणि कोथिंबीर छानपैकी बारीक होते, त्याच्यामुळे आपल्याला थोडासा मीठ घालायचे आहे. तर पाहू शकता मस्तपैकी हे कांडले गेलेले आहे. आणि त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडे तेल घालायचे आहे. 1 चमचा मोहरी घातलेली आहे आणि 1 चमचा जिरे घातलेले आहेत. जिरे मोहरी छानपैकी कडकडू द्यायची आहे, म्हणजे भाजीला चव छान येते. आणि त्यानंतर आपण जे लसण आणि कोथिंबीर कांडून घेतली होती ते आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. कोथिंबीर चिरण्याऐवजी जर अशी कांडली तर भाजीला चव अजून छान येते. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा प्रकारे कांडा. आणि त्यामध्ये मी थोडं हिंग घातलेलं आहे. अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हिंगामुळे पण भाजीला चव खूप छान येते. आणि त्यानंतर आपल्याला चिरलेले दोडके आपल्याला हे घालायचे आहेत आणि छानपैकी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावरती. त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ घालणार आहोत. 1 चमचा हळद पावडर घालणार आहोत आणि 2 चमचे आपण येथे घरगुती काळा मसाला घालणार आहोत. आणि त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत आणि छानपैकी तेलावर फ्राय करून घेणार आहोत प्रथमतः. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत शेंगदाण्याचा कुट्टा आणि छानपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे तेलामध्ये.
छान फ्राय झाले की आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचे आहे. तर आपल्याला भाजी ही सरभरीत अशी करायची आहे, त्यामुळे मी येथे 1 ग्लास पाण्याचा यूज केलेला आहे. आणि ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी छानपैकी मंद गॅसवर उकळून द्यायची आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी या भाजीची रेसिपी दाखवलेली आहे. अशा प्रकारामध्ये तुम्ही जर ही भाजी बनवली तर एकदम चविष्ट अशी ही भाजी होते. न खाणारेसुद्धा मागून मागून खातील, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. अतिशय चविष्ट अशी ही भाजी होते. ही भाजी अशी बनवल्यानंतर तुमची सर्वात आवडती भाजी होणार आहे, ही मी तुम्हाला गॅरंटी देते. तर पाहू शकता मस्तपैकी भाजीला तरी आलेली आहे आणि छानपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत सर्व करू शकता. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते. मी सांगते म्हणून तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवून खा आणि फीडबॅक द्या की तुमची भाजी कशी झालेली आहे. अशी भाजी बनवल्यानंतर सर्वांची आवडती भाजी ही होणार आहे. तर पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला या भाजीची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला या भाजीची रेसिपी थोडीफार पण जर आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचेल. चला मग पुन्हा भेटू अशाच हेल्थी रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.